ते मस्त असं त्याबरोबर भेटलेलं ते चिकन मिक्सिंग करून जे खाल्लं ना, टॉपचा विषय खरंच. तर नमस्कार आणि राम राम साताराकर. आज मी आलो तुमच्या साताऱ्यात आणि साताऱ्यात आल्यानंतर आज मी आता आलोय हॉटेल बागवानला. अहो, हॉटेल बागवान जे आपलं राधिका रोड लगेच स्थित आहे. मी आज राधिका रोडला आलो होतो आणि तिथं आल्यानंतर त्या हॉटेल बागवानला मी आज व्हिजिट केली. त्यांच्या इथं मी आल्यानंतर त्यांच्या इथं मला बरेच बिर्याणीमध्ये व्हरायटी बघायला भेटली. पण त्यातल्या त्यात मी त्यांच्या इथं मला एक नवीन व्हरायटी बघायला भेटली, म्हणजे बिर्याणीचं जे ताट आहे ना, बिर्याणी ताट, ते आपण आज मागवले. आणि त्याच्या साईडला आपण मस्त असा फ्राय केलेला तो सिंगल एक बांगडा मागवलाय. आणि ज्याची जी टेस्ट आहे ना, ती आज मी तुम्हाला करून सांगणार आहे. ते टेस्ट साठी कसं असते. बिर्याणीला एवढे कलर मारलेत की ते बिर्याणी अशी मस्त अशी रंगीत वाटते. आणि त्याच्याबरोबर मसाला वगैरे त्यांनी खालच्या साईडला दिलाय. प्रॉपर साईडला कट केलेलं अंड, त्याच्याबरोबर आपल्याला मस्त असा तो रस्सा आहे ना बिर्याणी बरोबरचा, तो आहे. त्याच्या साईडला 2 चपात्या आणि बाजूला मस्त असं ते कोशिंबीर टाईप आहे. आणि एवढं सगळं आपल्याला ते ताटात भेटून जातं. आणि या ताटाची किंमत मी तुम्हाला लास्टला सांगेल. पण आता पहिली त्याची टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला करून सांगतो. आता आपण ते ना ते टेस्ट करून बघू. ते टेस्ट साठी कसं लागतंय ते पण मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा ते त्यांनी ते गरमागरम जे चपात्या दिल्यात, पहिली शपथ खरंच भारी वाटतं. म्हणजे गरमागरम चपात्या, ते रस्ता कॉम्बिनेशन एकदम घट्ट आहे. आणि आता आपण ते टेस्ट करून बघू. गरम गरम चपाती. पहिल्यांदा आपण ते बिर्याणीचा जो रस्सा आपल्याला भेटलाय ना, त्याबरोबर ते टेस्ट करून बघू. नॉर्मली ते कशी लागते आणि अशी आपण वेगळ्या थ्रू पण ट्राय करून बघू. काय येतो भाई, रस्ता आहे ना घट्ट आहे, घट्ट. म्हणजे तुम्ही जर झणझणीत काढत चाल ना, काही शपथ खरंच भारी आहे. आणि त्याच्या साईडला ते कट केलेलं अंड रस्सा टाईप मध्ये. इतर वेळेस आपण किमा किंवा त्यानंतर ते मसालावाला ट्राय करतो. यावेळेस आपण मस्त असं ते ग्रेव्ही टाईपच आहे ते ट्राय करून बघू. ग्रेव्ही मस्त अशी ग्रेव्ही आहे, कट केलेलं अंड. थोडासा गोड आणि थोडासा तिखट असं मिक्स त्याला जी टेस्ट आहे ना तशी येते. आणि कट केलेलं अंड पण सुद्धा टेस्ट साठी खरंच डिफरंट आहे. मस्त आहे, मस्त. आणि त्याच्या साईडला त्यांनी आपल्याला ते कोशिंबीर दिल्या, मस्त असं दही टाकलेली ते कोशिंबीर. कोशिंबीरला तोड नाही. म्हणजे कोशिंबीर आणि जेव्हा तुम्ही असं खाता ना काय, त्यावेळेस कोशिंबीर असली ना तर आत्मा काय मन सुद्धा तृप्त होऊन जातं. आणि त्याचबरोबर आता सगळ्यात त्यात जे आपण ताट मागवले त्यातला सगळ्यात टॉपचा विषय म्हणजे काय तर तो आपला बिर्याणी. तो बिर्याणी आता आपण टेस्ट करून बघूया. ती चपाती वगैरे आता मी नॉर्मली असं साईडला सरकून घेतो आणि ते आपण बिर्याणी ओळखून घेऊ. आणि त्याची टेस्ट कशी आहे ती सुद्धा मी तुम्हाला करून सांगतो की ती टेस्ट साठी कसं लागतं. पहिल्यांदा आपण ते नॉर्मल बिर्याणी सगळी खाली ओतून घेऊया. वाव, म्हणजे वरून पूर्ण राईस आहे, त्याच्या आतमध्ये मस्त असं ते बिर्याणी पूर्ण चिकन वगैरे, चिकन सुद्धा खरंच मस्त वाटतंय रे. हे खाली झालंय, साईडला ठेवून येतो. आता आपण चिकनची जी क्वांटिटी आहे ना बिर्याणीमध्ये, बाई टॉपचा विषय. शब्दात सांगू शकत नाही असं म्हणजे फील आलं मला आता. म्हणजे भुका जर अशा लागल्या होत्या काय बोलायला नको. आणि त्यातल्या का तिथं आल्यानंतर त्याची गरमागरम बिर्याणी आणि ते मस्त असं त्याबरोबर भेटलेलं ते चिकन मिक्सिंग करून जे खाल्लं ना, टॉपचा विषय. खरंच भारी वाटलं मला. एक नंबर, अतिशय अप्रतिम. म्हणजे खूप महागात कोणती देऊन ते मला सुचव नाही. खरंच भारी वाटलं, अप्रतिम. इथं तुम्हाला फक्त 150 रुपयाला भेटतं.
कॉस्टिंग तुमच्या खिशाला परवडेल अशीच आहे. म्हणून तर इथं आल्यानंतर मी पहिल्यांदा ती थाळी मागवली आणि एक माणूस आरामशीर त्याचं पोट भरून जाईल असे 2 चपात्या, मस्त अशी बिर्याणी, बाजूला कट केलेलं अंड आणि साईडला मस्त असं ते रस्ता वगैरे भेटून जाते. आणि एवढं सगळं तुम्हाला तुमच्या खिशाला परवडेल या रेटमध्ये भेटते. आता कशाची वाट बघते, थांबा जरा. आता ते साईडला बांगडा आहे ते पण टेस्ट करूया. त्याची टेस्ट करून सांगतो बघा. बांगड्याकडं आता ते बांगडा मस्त त्यांनी असं फ्राय केलंय. त्याची टेस्ट करून बघू. पहिला मग कशी चपाती केली. वाव, मस्त ते तळून घेतलंय मी. एकच मिनिट ना, आणखी नाही पाहिजे. बांगडा जसं जसं तुम्ही खात जाताल ना तसं बांगड्याबद्दल तुम्हाला प्रेम होत जाईल. म्हणजे आता मला असं वाटतंय व्हिडिओ थोडासा पॉज करावा आणि ते खातच बसावं, एवढं भारी आहे टेस्ट साठी. आणि अप्रतिम टेस्ट आहे. मस्त असं ते तळलेलं तेलात आणि त्याबरोबर त्यावर त्यांनी ते जे मिश्रण वगैरे काही लावलेलं आहे खरंच टॉपचा विषय येतो. आणि हे सगळं ताट त्याबरोबर तुम्ही बांगडा जर ट्राय केला तर आणखी अप्रतिमच आहे. जर तुम्हाला हे टेस्ट करायचं असलं तर आपल्या राधिका रोडला जर आला तुम्ही तर तुम्हाला तिथं हॉटेल भागवान म्हणून भेटून जातंय, भागवान बिर्याणी हाऊस. एकदा येऊन नक्की व्हिजिट करा. त्यांच्या इथलं फूड आहे ना ते टेस्टसाठी कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत आहे ना हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या हॉटेलला तुमचे मित्र येऊन असं मस्त जेवण करून जातील. तुम्ही या, तुम्ही जेवण करून जाऊ आणि इथलं जेवण कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आणि तात्पुरतं एवढंच. पण त्या आधी मला जाताना एक कमेंट टाकून जावा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.